हॅलो स्टुडंट्स, आपण मॉडर्न पिरियडिक टेबलचे काही इम्पॉर्टंट पॉईंट पाहत होतो. ठीक आहे, त्यातला एक पॉईंट राहिलेला होता, तो आपण आता करून घेऊ. नंतर मग स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आपल्याला बघायचं आहे. तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगितलं इथं, हा 2-3 ठिकाणी रिपीट होईल. We have seen in the previous standard that electronic configuration of an atom, the way in which the electron distribute shells around the nucleus, is determined by the total number of electrons in it, and the total number of electrons in an atom is same as the atomic number. ठीक आहे, थोडं थोडं समजलं असेल तुम्हाला. जर आपण हायड्रोजन जर पाहिलं, हा सेंटरमध्ये न्यूक्लियस आणि पहिल्या ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर पण किती आहे? 1 आहे. आणि ॲटॉमिक नंबरवरूनच, ठीक आहे ना, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे काही असतील ॲटमचे, ते आपण ऑर्बिटमध्ये ठेवत होतो. ठीक आहे, जसं पहिल्या ऑर्बिटमध्ये हायड्रोजनच्या 1 इलेक्ट्रॉन आहे. जर आपण सोडियम पाहिला, Na, ॲटॉमिक नंबर आहे 11. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. ठीक आहे, तर पहिल्या ऑर्बिटमध्ये आपण त्याच्या बाजूला 9वीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचो. कसं लिहायचो? सोडियमचं होतं 2,8,1. ठीक आहे, आपण केमिस्ट्रीचे फॉर्म्युले पाहताना पण व्हॅलेन्सी वगैरे बघितली होती, तुम्हाला आठवत असेल. 2,8,1. याच्यावरून आपल्याला समजते की सोडियम काय करणार आहे? 1 इलेक्ट्रॉन देणार आहे. म्हणजे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज पण कशावरून समजतात? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून. तर इथं या पॉईंटमध्ये त्यांना हे सांगायचं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आपण मॉडर्न पिरियडिक टेबल पाहिलं, तर याच्यामध्ये त्याच्या पोझिशनवरून आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजते. जसं हायड्रोजन, लिथियम, सोडियम. हायड्रोजन, लिथियम, सोडियम. सोडियम कोणत्या पिरियडमध्ये आहे? थर्ड पिरियडमध्ये. कोणत्या पिरियडमध्ये? थर्ड पिरियडमध्ये. सोडियम जवळ ऑर्बिट पण किती आहे? 3 आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. लिथियम कोणत्या पिरियडमध्ये आहे? सेकंड पिरियडमध्ये. दुसरा पिरियड आहे हा. दुसरा पिरियड आहे. तर लिथियमच्या जर आपण ऑर्बिट पाहिल्या, तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, ॲटॉमिक नंबर 3 आहे लिथियमचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 2,1. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. तर टोटल किती ऑर्बिट आहे? 2 ऑर्बिट आहे. बरोबर आहे. आणि हा किती नंबरच्या पिरियडमध्ये आहे? दुसऱ्या पिरियडमध्ये आहे. तर अशा प्रकारे मेंडेलिव्स पिरियडिक टेबलमध्ये द रिलेशन बिटवीन द ॲटॉमिक नंबर ऑफ ॲन एलिमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एकदम क्लिअरली सीन होते. जसं लिथियम पहिल्या ग्रुपमध्ये आहे, तर हे तर आपण पाहिलं सेकंड पिरियडमध्ये आहे, म्हणजे 2 ऑर्बिट राहणार. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हे, समोर पण येतील. लिथियम सेकंड पिरियडमध्ये आहे, म्हणजे लिथियम जवळ किती ऑर्बिट राहणार आहे? हे 2 ऑर्बिट राहणार आहे. बरोबर आहे. आणि लिथियम पहिल्या ग्रुपमध्ये आहे, तर लिथियमच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन राहणार आहे. सोडियम पहिल्या ग्रुपमध्ये आहे, तिसऱ्या पिरियडमध्ये आहे, त्याच्याजवळ 3 ऑर्बिट राहील. आणि शेवटच्या ऑर्बिटमध्ये पहिल्या ग्रुपमध्ये आहे म्हणून 1 इलेक्ट्रॉन राहील. ठीक आहे. सोडियम थर्ड पिरियडमध्ये आहे म्हणून 3 ऑर्बिट आहे, आपल्याला लगेच समजते. प्लस पहिल्या ग्रुपमध्ये आहे म्हणून शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, हे पण समजते. तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंटच्या पोझिशनवरून एक महत्त्वाची प्रॉपर्टी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही लगेच आपल्याला त्याची लक्षात येते. त्याच्यावरून आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज पण इझिली समजतात. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे. द रिलेशन बिटवीन द ॲटॉमिक नंबर ऑफ ॲन एलिमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आता या गोष्टी ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या, तुम्ही पहिल्यांदा ऐकत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजायला थोडं जड जाईल. पण या गोष्टी रिपीट होणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही रिपीट थेअरी वाचाल, तेव्हा तुम्हाला इझिली समजायला पाहिजे. किंवा रिपीट व्हिडिओ बघू शकता तुम्ही. जसं जसं चॅप्टर संपेल, हा चॅप्टर पुन्हा एकदा परत बघावं लागेल तुम्हाला, तर अजून चांगला समजेल, कारण हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. ठीक आहे, तर या स्लाईडवर आपल्याला काय समजलं? मेंडेलिव्स पिरियडिक टेबलमध्ये रिलेशन बिटवीन ॲटॉमिक नंबर ऑफ द एलिमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. या गोष्टी रिपीट होणार आहे समोर वेगवेगळ्या टॉपिकमध्ये, तर तेव्हा तुम्हाला अजून क्लिअरली समजतील. ठीक आहे, व्हिडिओ कंटिन्यू करू आपण. याच्यामध्ये थोडा मोठा व्हिडिओ होईल,
सर्व पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहे. हे जर समजलं आणि याच्या आधीचा जर व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजला तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल, एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये व्हॅरिएशन कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशननी पूर्ण बघायचं आहे. ठीक आहे. तर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल 3 पॉईंट पाहून घेऊ आपण. मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज. हे जे आडवे रोज आहेत त्यांना पिरियड म्हणतो आपण. असे एकूण किती आहेत? 1 2 3 टोटल शेवटपर्यंत आहेत 7. तर जास्त निघाले असतील मे बी 4 5 6 7. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पण पहा, टेक्स्टबुक सोबत ओपन करून ठेवा म्हणजे तुम्हाला टेक्स्टबुकमधलं इझिली समजेल. ठीक आहे. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघायचं आहे तुम्हाला टेक्स्टबुकमधला व्हिडिओ सोबत. तर टोटल तुम्ही जर तिथं मोजाल तर तुम्हाला पिरियड्स किती दिसतील? पहिला पिरियड हायड्रोजन हेलियम, दुसऱ्या पिरियडमध्ये 8 एलिमेंट आहे, तिसऱ्या पिरियडमध्ये पण 8 एलिमेंट आहे, चौथ्यामध्ये वाढतात, 5व्या 6व्यामध्ये वाढतात, अजून जसं आपण समोर जाऊ तसं. ठीक आहे. 4 5 6 7. चलो असं तर इथे या पॉईंटवर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटेन 7 हॉरिझॉन्टल रोज. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. 7 हॉरिझॉन्टल रोज कुठून कुठपर्यंत? 1 to 7. फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड अशी टोटल इथपर्यंतच आहे. खालचे 2 वेगळे आहेत. टोटल किती पिरियड आहेत? 7 पिरियड. द अरेंजमेंट ऑफ द सेकंड पॉइंट. द सिमिलरली द 18 व्हर्टिकल कॉलम इन दिस टेबल आर कॉल्ड एज ग्रुप. ठीक आहे. 7 हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड एज पिरियड आणि त्यांना नंबर पण दिलेला आहे. फर्स्ट, सेकंड, ऑब्विसली फर्स्ट पासून स्टार्ट केलं तर 7 आहे तर 7 वर लास्ट आहे. तर 7 हॉरिझॉन्टल रोज, रोजला काय म्हणतो आपण? पिरियड्स. ठीक आहे ना. म्हणूनच पिरियॉडिक फंक्शन आहे. काय? फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर ठेवला आपण पिरियड्समध्ये. प्रॉपर्टी रिपीट झाली का पहिल्याच्या खाली दुसरा रोज सुरू असो. तर टोटल पिरियड्स आहेत 1 to 7. सिमिलरली द 18 व्हर्टिकल कॉलम्स. उभे याला काय म्हणतो आपण? कॉलम्स. 18 व्हर्टिकल, व्हर्टिकल म्हणजे उभे आणि उभ्याच याला काय म्हणतो आपण? कॉलम. असे किती कॉलम आहेत? 18. शेवटचा जो आहे हेलियमवाला, ठीक आहे, हेलियम निऑन इनर्ट गॅसवाला 18वा कॉलम आहे. याला 0 ग्रुप पण म्हणतात. तर टोटल किती कॉलम्स आहे? 18. सिमिलरली द 18 व्हर्टिकल कॉलम इन दिस टेबल आर कॉल्ड एज ग्रुप. 18 व्हर्टिकल कॉलमला काय म्हणायचं आहे? ग्रुप्स म्हणायचं आहे. हा महत्त्वाचा शब्द आहे. आणि ग्रुपचे नंबर काय? 1 to 18. थर्ड पा, द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. ठीक आहे. हा पिरियड, हा ग्रुप, याच्यामुळे एक बॉक्स तयार झाला इथं. द अरेंजमेंट ऑफ पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. ॲटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ द बॉक्सेस. जर आपण पिरियॉडिक टेबलमध्ये पाहतो हायड्रोजनचा 1, त्याच्यानंतर वर कोपऱ्यात इथे 2 लिहिलेलं असेल, हेलियमचा 2 ॲटॉमिक नंबर, लिथियमचा 3, बेरिलियमचा 4. पुस्तकात पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर एका बॉक्समध्ये एक एलिमेंट आहे. द ॲटॉमिक नंबर्स आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ द बॉक्सेस. इच बॉक्स करस्पॉन्ड टू द प्लेस फॉर 1 एलिमेंट. तर स्ट्रक्चरमध्ये आपण इथं 3 पॉईंट पाहिले, अजून आहेत. ठीक आहे. या पूर्ण व्हिडिओ आता आपल्या स्ट्रक्चरवरच बनणार आहे. पहिल्याच्यात काय सांगितलं आहे? हॉरिझॉन्टल रोजला काय म्हणतो? पिरियड. किती आहेत? 1 to 7. ठीक आहे. व्हर्टिकल कॉलम्स किती आहेत? 18 आहेत. व्हर्टिकल कॉलम्सला काय म्हणतो? ग्रुप. त्याच्यानंतर अरेंजमेंट ऑफ पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. ठीक आहे. द अरेंजमेंट ऑफ द पिरियड अँड ग्रुप्स रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. ॲटॉमिक नंबर्स आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ दिस बॉक्सेस. वरच्या पार्टवरती काय इंडिकेट केलेलं आहे आपण? ॲटॉमिक नंबर. आणि इच बॉक्स करस्पॉन्ड टू द प्लेस फॉर 1 एलिमेंट. तर इथे आपले पिरियड, ग्रुप, त्याच्यामुळे तयार होणारे बॉक्सेस. त्या बॉक्सेसमध्ये अजून एक महत्त्वाची माहिती आपण त्या सिम्बॉलसोबत काय दिली? ॲटॉमिक नंबरची. आणि एका बॉक्समध्ये किती एलिमेंट आहे? एकच एलिमेंट आहे. त्याच्यानंतर आपण हे 7 पर्यंतच पाहिलं. तुम्ही जर पुस्तकात पाहाल तिथं LAची एक सिरीज दिसेल आणि एक ACची दिसेल. तर LAच्या सिरीजला म्हणतो आपण लॅन्थनाइट सिरीज. ठीक आहे. ACच्या सिरीजला म्हणतो ॲक्टिनाइट सिरीज. ठीक आहे. तर इथं काही एलिमेंट्स आहेत ज्यांचा ॲटॉमिक नंबर इथून इथपर्यंत सुरू होते. इथं लिहिलेलं आहे बा तुमच्या याच्यामध्ये स्टार काढून 57 to 71. 57, त्याला थोडं मोठं करून घेऊ आपण. हा एकच बॉक्स आहे. 57 to 71 हे एवढे एलिमेंट एकाच बॉक्समध्ये आहे. या एका बॉक्समध्ये म्हणजे 6th पिरियड आणि 3rd ग्रुप 57 to
71. ठीक आहे, तर हे किती होतात? 14 एलिमेंट होतात, 14 एलिमेंट्स. तर लॅन्थेनाइड सिरीजमध्ये अशा प्रकारे 14 एलिमेंट्स आहे. तसंच ॲक्टिनाइड सिरीज, याचा ॲटॉमिक नंबर स्टार्ट होतो ॲक्टिनाइडचा 89 to 103. इथून जे बॉक्सेस आहेत ते 89 to 103, या सर्व एलिमेंटच्या प्रॉपर्टी सारख्याच आहेत. तर पिरियॉडिक टेबलच्या खाली आपल्याला दोन सिरीज दिल्या आहे, एक लॅन्थेनाइड सिरीज आणि एक ॲक्टिनाइड सिरीज. हे पूर्णच्या पूर्ण सिरीज कोणत्या ग्रुपमध्ये आहे? थर्ड ग्रुपमध्ये. कोणत्या पिरियडमध्ये आहे? 6 पिरियडमध्ये. ही ॲक्टिनाइडची पण थर्ड ग्रुपमध्ये आहे. कोणत्या पिरियडमध्ये आहे? 7 पिरियडमध्ये. इथं स्टार दिलेला आहे तुम्हाला. पण एवढं सगळं जे मी तुम्हाला सांगितलं सगळंच काही सांगायचं आहे. इथं जेवढं लिहिलेलं आहे त्यासोबत अजून एक पॉईंट ॲड करून बस 3 पॉईंट तुम्हाला सांगायचे आहे, तेच लक्षात ठेवायचे. तर लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज कुठे आहे? अपार्ट फ्रॉम द 7 रोज. हे झाले टोटल 7 रोज. त्याच्या खाली अजून 2 रो काढलेले आहे. 2 रोज शोन सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ पिरियॉडिक टेबल. मग या रोजचं नाव काय आहे? दीज आर कॉल्ड, फर्स्ट आहे लॅन्थेनाइड सिरीज आणि दुसरी आहे ॲक्टिनाइड सिरीज रिस्पेक्टिव्हली. याच्या पोझिशनबद्दल आपल्याला सध्या काही लिहायचं नाही आहे, फक्त एवढंच सांगायचं. कुठे लॅन्थेनाइड सिरीज? अपार्ट फ्रॉम द 7 रोज बिलो द पिरियॉडिक टेबल. स्ट्रक्चरमध्ये आपण पाहतो चौथा पॉईंट. ठीक आहे, याच्यावर एक वेगळा क्वेश्चन येऊ शकते. दीज आर कॉल्ड ॲज द लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, आणि जर लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीजवर क्वेश्चन जर विचारला तर हे 2 पॉईंट्स, ठीक आहे, 2 सेंटेन्स प्लस एक तिसरं लिहून घ्यायचं. काय? लॅन्थेनाइड अँड, पूर्ण लिहायचं तुम्ही, ॲक्टिनाइड सिरीज ॲट द बॉटम ऑफ पिरियॉडिक टेबल इज ऑल्सो रिप्रेझेंट एफ ब्लॉक. ठीक आहे, एक्सप्लेन किंवा राईट शॉर्ट नोट लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज आलं तर कुठे आहे ते सांगायचं आहे. Apart from the 7 rows, 2 rows shown separately at the bottom of periodic table. These rows are called as lanthanide and actinide series respectively. त्याच्या खाली काय लिहायचं आहे? लिहून घ्या सोबत तुम्ही, म्हणतोय पॉज करून. लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज. लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज रिप्रेझेंट एफ ब्लॉक. ठीक आहे, समोर एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक येईल. तर लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज कोणता ब्लॉक रिप्रेझेंट करते? रिप्रेझेंट्स एफ ब्लॉक. ठीक आहे, हा एक पॉईंट ॲड करून घ्या तुम्ही याच्यामध्ये. आता जर आपण सगळे कॉलम आणि याचे जर मल्टिप्लिकेशन केले तर टोटल 118 प्लेसेस, म्हणजे लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीजचे एलिमेंट पकडून, यांना सोडून नाही, यांना पकडून, there are total 118 boxes in the periodic table including the 2 series. It means that there are 118 places for the element. किती एलिमेंट राहतील त्याच्यात? 118 बॉक्सेस आहे, म्हणजे 118 एलिमेंट. याच्यात आपण याचे 14 आणि याचे पण 14 पकडलेले आहे. ठीक आहे, 14 एलिमेंट्स या स्टारवरती आहे. ठीक आहे, तर टोटल देर आर 118 बॉक्सेस इन द पिरियॉडिक टेबल. एका बॉक्समध्ये एक एलिमेंट. ठीक आहे, आणि हे 118 बॉक्सेसमध्ये आपल्याला दोन्ही सिरीज इन्क्लूड करायचे आहे. इट मीन्स देर आर 118 प्लेसेस फॉर द एलिमेंट इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मग टोटल किती एलिमेंट राहायला पाहिजे? 118 एलिमेंट. पण आपल्याला सर्व नॅचरली सापडलेले नाही आहे. ठीक आहे, काही एलिमेंट आपण एक्सपेरिमेंट करून तयार केले, जे अर्थवर एक्झिस्ट नव्हते करत कोणत्याच फॉर्ममध्ये, फ्री स्टेटमध्ये पण नाही आणि दुसऱ्या एखाद्या एलिमेंटसोबत कंबाईन फॉर्ममध्ये पण नव्हते. ते एलिमेंट आपण तयार केले एक्सपेरिमेंट करून. व्हेरी रिसेंटली द फॉर्मेशन ऑफ फ्यू एलिमेंट was established experimentally. एक्सपेरिमेंट करून ते एलिमेंट फॉर्म केले, म्हणजे तयार केले, दुसऱ्या कंपाऊंडमधून बाहेर नाही काढले. व्हेरी रिसेंटली फॉर्मेशन ऑफ द फ्यू एलिमेंट्स वॉज एस्टॅब्लिश्ड एक्सपेरिमेंटली अँड देअर बाय द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज नाऊ कम्प्लिटली फिल्ड. काही एलिमेंट्स आपल्याला सापडले नव्हते, ते आपण एक्सपेरिमेंट करून तयार केले, कोणत्या कंपाऊंडमधून बाहेर नाही काढले. ऑल द 180 एलिमेंट्स आर नाऊ डिस्कवर्ड. अशा प्रकारे आपण टोटल 118 एलिमेंट शोधलेले आहे आणि या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 118 जागा होत्या, तशा पूर्ण कंप्लीट झाला आहे आपला. तर तो 5th पॉईंट होता 118 एलिमेंट्सवाला. 6th पॉईंट आहे स्ट्रक्चरमध्येच आहो आपण, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन पण पाहत आहोत. द एंटायर पिरियॉडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. मग मी तुम्हाला ब्लॉक सांगितले होते, तुम्ही पुस्तकात ब्लॉकवाली डायग्राम शोधा. तुम्हाला ब्लॉकवाली डायग्राम
पेज नंबर 23 वर जो मेन पिरियोडिक टेबल आहे तिथेच तुम्हाला वरती लिहून दिलेला आहे. त्याचे पहिले दोन ग्रुप आहे, त्याचे ब्लॉक्स आहेत ग्रुपनुसार आहे. ब्लॉक कसे आहेत ग्रुपनुसार. पहिले दोन ग्रुप एस ब्लॉक, ठीक आहे. त्याच्यानंतर येतो पी ब्लॉक. एस ब्लॉकच्या नंतर पी ब्लॉक येतो, हा मधला पोर्शन सुटला, ठीक आहे. त्याच्यानंतर येतो पी ब्लॉक. कुठून कुठपर्यंत पी ब्लॉक 13 पासून 18 पर्यंत पी ब्लॉक आहे. तुम्ही पुस्तकात पाहू शकता पेज नंबर 23 वरती मेन मोठा पिरियोडिक टेबल दिले त्याच्यावरती. तर एस ब्लॉक मध्ये ब्लॉक लिहायचं पूर्ण. एस ब्लॉक मध्ये तुमचे पहिले दोन ग्रुप येतात. मग एस ब्लॉकच्या नंतर कोणता ब्लॉक आहे पी ब्लॉक. जनरली कोणता ब्लॉक सांगतो आपण पी ब्लॉक. पी ब्लॉक कुठून कुठपर्यंत आहे 13 पासून ग्रुप नंबर 18 पर्यंत. 13 पासून ग्रुप नंबर 18 पर्यंत. मग ही मधली सुटली होती तर इथे कोणते कोणते ग्रुप आहे 3 to 12 हा आहे डी ब्लॉक. परत लक्षात घ्या पहिले दोन ग्रुप एस ब्लॉक 13 पासून 18 पर्यंत पी ब्लॉक, आणि हे जे मधले ग्रुप आहे खाली 13 पासून 12 पर्यंतचे पुस्तकामध्ये क्लिअरली दिसेल तुम्हाला, तो आहे डी ब्लॉक. आणि हा जो लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज वाला मगाशी आपण एक पॉईंट लिहिला होता तो आहे एफ ब्लॉक, ठीक आहे. एस ब्लॉक 13 to 18, पी ब्लॉक, ठीक आहे. मध्ये थोडे ग्लॅपच्या खाली जे दिलेले आहेत 3 to 12 ग्रुप्स त्याच्यामध्ये कोणता ब्लॉक आहे डी ब्लॉक. आणि दोन सिरीज ज्या पिरियोडिक टेबलच्या खाली आहे त्या कोणत्या आहे एफ ब्लॉक, ठीक आहे. तर हे पॉईंट समजून घेऊ आपण सर्व आता. The entire periodic table is divided into 4 block wise खालील प्रमाणे, ठीक आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. आता याच्यावर मॅच द पेअर, ट्रू फॉल्स, ठीक आहे. कोरिलेशन. एस ब्लॉक ग्रुप नंबर 1 and 2. एस ब्लॉक ग्रुप नंबर 1 and 2. पी ब्लॉक 2 च्या नंतर 3 नाही आहे 13 आहे. 13 मध्ये 3 दिलेला आहे. 13 to शेवटपर्यंत म्हणजे 18 मधला सुटला. एस ब्लॉक कंटेन द ग्रुप्स 1 and 2. The P block contains the group 13 to 18. D block हा मधला 3 to 12. 2 पासून 13 वर गेलो होतो त्याच्यानंतर D block लिहायचा आहे 3 to 12. The D block contains the group 3 to 12. ठीक आहे. D block पर्यंत इथपर्यंत झालं. त्याच्या पिरियोडिक टेबलच्या खाली कोणत्या दोन सिरीज आहे लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज. कोणत्या सिरीज आहे लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज. While the lanthanide and actinide series at the bottom of the F block. परत एकदा ऐका. While the lanthanide and actinide series at the bottom of periodic table form the F block, the D block elements are called transition element. D block एलिमेंटचं अजून एक नाव आहे सर्वच्या सर्व एलिमेंटचं ट्रान्झिशन एलिमेंट. काय नाव आहे ट्रान्झिशन एलिमेंट्स, ठीक आहे. त्याच्यानंतर एफ ब्लॉकच्या एलिमेंटला इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात, लिहून घ्या तुम्ही. D block elements are called as transition element and F block elements are called as inner 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 transition elements. हा एक पॉइंट लिहून घ्या, पुस्तकात नाही दिलेला आहे, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया आता. आता पुस्तकामध्ये तुम्ही पेज नंबर 23 काढा. पेज नंबर 23 वरती तुम्हाला बघायचं आहे ग्रुप नंबर 13 मध्ये, ठीक आहे. तिथे एक छोटीशी डार्क रेंज दिलेली आहे बोरॉनच्या खाली. मग बोरॉनच्या नंतर ही जाते सिलिकॉनकडे, ठीक आहे. सिलिकॉनच्या नंतर ती जाते एएस. एएसच्या नंतर ती जाते एएसच्या खाली दिलेला आहे टी. अशा प्रकारे ती लाईन जाते, ठीक आहे. तर या लाईनवरचे जे एलिमेंट आहे जसं हा आहे बोरॉन. हा मेटल पण नाही आहे आणि नॉन मेटल पण नाही आहे. याच्या या साईडचे मेटल आणि या साईडचे नॉन मेटल. मग हा कोण आहे मेटोलाइट. सिलिकॉन पण कोण आहे मेटोलाइट. मग त्याच्यानंतर ही लाईन खाली इकडे आर्सेनिककडे जाते. आर्सेनिक पण कोण आहे मेटोलाइट. बरं, सिलिकॉनच्या या साईडनं सर्व मेटल, सिलिकॉनच्या या साईडनं सर्व नॉन मेटल, आर्सेनिकच्या या साईडला सर्व मेटल्स, आर्सेनिकच्या पलीकडे नॉन मेटल्स. तर अशा प्रकारे ही जी लाईन आहे ही काय करते या पूर्ण पिरियोडिक टेबलच्या एलिमेंटला 3 ग्रुपमध्ये डिवाइड करते. कोणते कोणते 3 ग्रुप मेटल, मेटल, नॉन मेटल आणि या बॉर्डर लाईनवरचे झिगझॅग लाईनवरचे बॉर्डर लाईनवरचे झिगझॅग लाईनवरचे एलिमेंट मेटलॉइड्स. लेफ्ट साईडला. आता लेफ्ट साईड राईट साईड कशाला म्हणायचं, जर आपण पिरियोडिक टेबलकडे तोंड करून उभं राहिलो तर आपला लेफ्ट हँड म्हणजे लेफ्ट साईड आणि आपला राईट हँड म्हणजे राईट साईड. म्हणजे हे लेफ्ट साईडचे एलिमेंट झाले आणि पिरियोडिक टेबल मधले इकडचे
राईट हँड साईडचे झाले. ठीक आहे. तर आता हे पॉईंट्स पाहून घेऊ. जे मी सांगितलं तेच पॉईंट आहे इथं. अ झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पिरियॉडिक टेबल इन पी ब्लॉक. आता ही जी झिगझॅग लाईन कुठून सुरू झाली, 13 पासून सुरू झाली. इथून कोणता ब्लॉक आहे, पी ब्लॉक. अ झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियॉडिक टेबल. एस पण नाही आणि डी पण नाही आणि एफ पण नाही. झिगझॅग लाईन कोणत्या ब्लॉकमध्ये आहे, पी ब्लॉकमध्ये. ठीक आहे. The three traditional types of element can be clearly shown in the modern periodic table with the help of zigzag line. इथं ड्रॉन केलेली झिगझॅग लाईन ट्रॅडिशनली आपण जे 3 एलिमेंटला क्लासिफाय करतो हे क्लिअरली शो करते. ठीक आहे. द 3 ट्रॅडिशनल टाईप ऑफ एलिमेंट. कोणत्या कोणत्या ट्रॅडिशनल 3 टाईप, मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड. मेटल, नॉन मेटल आणि या बॉर्डर लाईनवरचे मेटलॉइड्स. The 3 traditional type of elements can be clearly shown in the modern periodic table with the help of zigzag line. एक एक पॉईंट पण महत्त्वाचा आहे आणि राईट शॉर्ट नोट्स ऑन झिगझॅग लाईन पण महत्त्वाचा आहे. तर नेक्स्ट पॉईंट, द मेटलॉइड एलिमेंट्स लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ दिस झिगझॅग लाईन. तर इथून सुरू झाली बोरॉन, बोरॉनच्या नंतर सिलिकॉन, सिलिकॉनच्या नंतर आर्सेनिक, खाली अजून गेलेली आहे लाईन. द बॉर्डर लाईन एलिमेंट्स ऑन दिस झिगझॅग लाईन. ठीक आहे. The metalloid elements lie along the border of this zigzag line. तर या लाईनच्या बॉर्डरवर कोणते एलिमेंट्स आहेत, मेटलॉइड्स. द मेटलॉइड एलिमेंट्स तुम्ही अंडरलाईन करू शकता. द मेटलॉइड एलिमेंट्स lie along the border of this zigzag line. पाठ करायला सोपी जाईल. द मेटलॉइड एलिमेंट्स lie along the border of this zigzag line. ठीक आहे. नेक्स्ट पहा, ऑल द मेटल्स लाय ऑन द लेफ्ट साइड. मी तुम्हाला सांगितलं होतं ही झिगझॅग लाईन याच्याकडे जर आपण तोंड केलं तर आपला लेफ्ट हँड म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि आपला राईट हँड म्हणजे राईट हँड साईड. तर सोडियम, पोटॅशियम, इथे तुम्हाला कॉपर वगैरे दिसेल कुठेतरी. ठीक आहे ना. हे सर्व लेफ्ट हँड साईडला आहे. ॲल्युमिनियम, सिलिकॉनच्या लेफ्ट हँड साईडला आहे. हे नॉन मेटल आहे. कार्बन, बोरांच्या बाजूला कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन हे सर्व नॉन मेटल आहे. ठीक आहे. ऑल द मेटल्स आर ऑन द लेफ्ट साईड. या लाईनच्या आपल्या हाताच्या लेफ्ट साईडला आहे, म्हणजे लेफ्ट साईडचे म्हणजे या साईडचे सर्व मेटल्स आहे. व्हाईल ऑल द नॉन मेटल्स लाय ऑन द राईट हँड साईड. नॉन मेटल्स कोणत्या साईडला आहे, राईट हँड साईडला. ठीक आहे. कसं बघायचं, पिरियॉडिक टेबलकडे बघायचं. आपला हात म्हणजे पिरियॉडिक टेबलची लेफ्ट हँड साईड आणि आपला हात म्हणजे राईट हँड साईड. असं नाही बघायचं इकडचं, हे उलट होईल जेव्हा आपण पिरियॉडिक टेबलकडे पाहू. कारण लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड बऱ्याच वेळ येणार आहे म्हणून सांगतोय मी. ठीक आहे. चला आता इथं समजलं, एकदा रिव्हिजन करून घेऊ याची. झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियॉडिक टेबल. आणि मग ही काय करते, द 3 ट्रॅडिशनल टाईप ऑफ एलिमेंट्स, मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड कॅन बी क्लिअरली शोन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल विथ द हेल्प ऑफ दिस झिगझॅग लाईन. मग मेटलॉइड एलिमेंट लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ दिस झिगझॅग लाईन. या झिगझॅग लाईनवर, एक मिनिट, या झिगझॅग लाईनवर कोणते एलिमेंट आहे, द मेटलॉइड एलिमेंट्स. हे मेटलॉइड्स आहेत. मेटल पण नाही आणि नॉन मेटल नाही, काय मेटलॉइड्स आहे. द मेटलॉइड एलिमेंट्स lie along the border of this zigzag line. All the metals lie on the left hand side of the zigzag line. लेफ्ट हँड साईडला कोणते आहेत, मेटल्स, आणि राईट हँड साईडला कोणते आहेत, नॉन मेटल्स. while all the non metals lie on the right hand side. तर हे झिगझॅग लाईनचं होतं. आपण पाहिलं स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल, ग्रुप कसे आहे, लॅन्थेनाइड सिरीज कुठे आहे, त्याच्यातले सर्वच्या सर्व पॉईंट वन लाईनच्या ऑब्जेक्टिव्हसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि काही पॉईंट जसे हा झिगझॅग लाईनवाला होता हा शॉर्ट नोट्ससाठी. तर तुम्हाला पूर्ण चॅप्टर बघितल्यावर रिकमेंडेशन हेच राहील की रिपीट व्हिडिओ बघा, नोट्स वाचा, लिहा. जे समजलं नाही तो टॉपिकचा रिपीट व्हिडिओ बघा, तर तुम्हाला अजून चांगलं समजेल. ठीक आहे. थँक्यू.